केज येथे बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजप व महायुती कार्यकर्त्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक रमेशराव आडसकर यांच्या शारदा इंग्लिश स्कूल केज रोड या ठिकाणी आज दिनांक 14 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती। केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा यांना वगळून ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। व्यासपीठावर रमेशराव आडसकर, केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड, ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, बीड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ योगिनीताई थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ उषाताई रमाकांत बापू मुंडे, मनसेचे जिल्हा प्रमुख सुमंत धस, सुरेंद्र तपसे, ऋषिकेश आडसकर, संभाजीराव इंगळे, लक्ष्मीकांत लाड, दिनकर चाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं की आपण सत्तेत असताना कधीही भेदभाव केला नाही, उलट विकास निधी समप्रमाणात देण्यात आला। बरेच जण म्हणतात मला पक्ष आवडत नाही, पण ताई तुमचं कार्य आवडतं। बीड जिल्ह्यातील जनतेने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर केलेलं प्रेम व त्यांच्या पुण्याईवर आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादावर आमची यशस्वी वाटचाल सुरू आहे। यावेळी ऋषिकेश आडसकर, हारुणभाई इनामदार व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पंकजाताईंच्या विजयाची हमी दिली। रमेशराव आडसकर यांनी सांगितलं की गेल्या लोकसभा निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघानं खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना 22,500ची आघाडी दिलेली आहे। आता भारतीय जनता पक्षात नवीन नेते आलेले आहेत, त्यामुळे ही आघाडी आता मोठ्या प्रमाणात वाढली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली। या बैठकीस आमदार नमिताताई मुंदडा यांना वगळल्यानं परिसरात एकच चर्चा होती। या बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य संतोषदादा हंगे, रमाकांत बापू मुंडे, पंचायत समिती सभापती विष्णुभाऊ घुले, डॉक्टर वासुदेव नेहरकर, केज भाजपचे अध्यक्ष भगवान केदार, दत्ता भांगे यांच्यासह हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते, केज, जिल्हा बीड। आपल्या पालकमंत्री पदाचा कार्यकाळ हा सर्व गावातील सर्व ग्रामीण भागातील लोकांना आठवतो आणि आठवत नाही तर कुठेही गेलं तरी त्याच्यावर चर्चा झाल्याशिवाय राहत नाही। कारण आपण जो केलेलं काम होतं, ग्रामविकास मंत्री पद काय असतं हे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला आपण त्या काळात दाखवून दिलं आणि निश्चितच या जिल्ह्यामध्ये जे काही कामं त्यावेळेस झाले, वाडी वस्त्यावरील रस्ते असतील, गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, ह्या आपल्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने आणि एक पारदर्शकपणे त्या काळी पार पडल्या, हे निश्चित हा काळ या सर्वांना आठवतो। ताईसाहेब आपण सूचना केली की कार्यकर्ता बैठक त्या ठिकाणी घ्या आणि हे सर्व लोक आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आलेले तालुक्यातील निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि आपल्याला लाखोच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी या ठिकाणी जमलेला जनसमुदाय या ठिकाणी आहे। फिल्टरचं पाणी हे फिल्टरचा प्लॅन तुम्ही दिलेला आहे लहान मुलांसाठी, अंगणवाडी असेल, शाळा असेल, व्यायामशाळा असेल, अभ्यासिका असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टी, गावातला हायमास असेल, सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचार केला तर या मी दिलेल्या असं लोक मला सांगतात। त्यामुळे मला एक वाटतं की उमेदवाराविषयी तक्रार तर नक्कीच काही, उमेदवार नापसंत आहे असं इथं कुणी आहे का? आहे का कोणाला उमेदवार आम्हाला आवडला नाही? नाही मग बघा, उमेदवार आवडला नसेल तर इथंच हो आडसकर साहेब, उमेदवार आवडला नसेल तर इथंच बदलून टाकू। मग उमेदवार पसंत आहे, तुमची उपस्थिती एवढी जोरात आहे, एवढी उपस्थिती तुमची जोरात आहे आणि मी काय चर्चा ऐकायची मग निवडणुकीत गडबड आहे, काही खरं नाही, रोज युट्यूबवर पंकजा मुंडे हरणार, पंकजा मुंडे पडणार, पंकजा मुंडेला निवडणूक अवघड। उठ बेटा, काय नाव तुझं? आकुशकर, बघा
तुम्ही इकडे हातोल्याला जावाय असतं म्हणून काय झालं, आमच्या पण प्रेम करणारे लोक आहेत तुमच्या आवाज. चालेल ना अकुस्कर, मी चालेल ना. दुसरं कोणी? हो दादा, तुम्हाला काही फेटेवाले सगळ्यात सिनियर दिसतात, चालते का? नाव काय तुमचं दादा? पवार पवार पवार. कोणते पवार आहेत? जय सेवालाल आहेत का दुसरे? जय सेवालाल. जय सेवालाल. बरं, दुसरं कोण नाही का रे बाबा? 2 लाख? आता हे सगळं जे तुम्ही म्हणायला, हे जोपर्यंत मतपेटी उघडत नाही तोपर्यंत मला काही खरं वाटणार नाही. आडसकर साहेब, तुम्ही माझ्या पक्षामध्ये 2014 मध्ये संभाजीनगर येथे प्रवेश केला आणि तेव्हापासून आतापर्यंत अनेक वर्ष आपण एकत्र काम केलेलं आहे. दुर्दैवाने आपण दोघंही विधानसभेला पडलो. प्रीतम त्यांनी इतकं सुंदर काम 10 वर्ष खासदार ताई म्हणून केलं आणि जेव्हा जेव्हा मी म्हणते की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची हॅट्रिक होणार आहे तेव्हा तेव्हा माझा जीव तुटतो, कारण मला प्रीतमताईंची हॅट्रिक करायची होती, माझी इच्छा होती. पण माझ्या पक्षाने म्हणजे त्यातल्या त्यात दिल्लीत निर्णय केला की पंकजालाच ही निवडणूक लढवायची. मी त्यांना विचारू शकले नाही, कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच निर्णय फायनल करतात की मला का. पण मला कधी कधी वाटतं हारून इनामदारचं भाषण ऐकल्यावर की काहीतरी नियतीचा खेळ आहे. आणि नियतीचा खेळ असं म्हणलं तर लोकांना वाटेल पंकजाताई काही मोठे स्वप्न बघायला. मी मोठे स्वप्न पाहिले नाही. मी जीवनामध्ये खूप उंची पाहिली आहे आणि एकदम खाली दरीत कोसळलेले मी अनुभवलेला. मी मोठे स्वप्न पाहिले नाही. मागच्या 2 टर्मला पण प्रीतमताई यांना प्रचंड असं मताधिक्य आपल्या ह्या केज मतदारसंघामध्ये दिलेलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा आज आपण जेवढे ह्या ठिकाणी नेते कार्यकर्ते आहेत तेवढेच नेते कार्यकर्ते सुद्धा त्या दोन्ही टर्मला आपल्यासोबत होते आणि त्याच अनुषंगानं आज पक्षानं पंकजाताई यांना ह्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी दिल्यानंतर आज आपण बघितलं असेल भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती होऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक सरकार या ठिकाणी स्थापन झाले. परंतु या ठिकाणी काम करीत असताना आताच ऋषीबाईंनी सांगितल्याप्रमाणे की गेल्या 70 वर्षामध्ये 14 ते 19चा काळ जर आपण आठवला तर त्या काळामध्ये आपल्या ह्या शाळेसमोरूनचा रस्ता सुद्धा आपण बघितला असेल. हा रस्ता सुद्धा एकदम मोठा रस्ता ह्या ठिकाणी झाला. वेगवेगळ्या योजना ह्या ठिकाणी झाल्या. शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी पाहिजे तेवढं अनुदान ह्या ठिकाणी मिळालं. पीक विम्यासारखा विमा की गेल्या 70 वर्षामध्ये कधी मिळाला नव्हता अशा पंकजाताईच्या माध्यमातून दरवर्षी मिळत गेला. 1 वर्ष तर 950 कोटी रुपयाचा विमा सुद्धा त्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्याच अनुषंगानं आजची ही निवडणूक असते आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पंकजाताईला सुद्धा मागच्या वेळेस प्रमाणच या ठिकाणी मताधिक्य ह्या ठिकाणी द्यायचंय. कारण शेवटी आपण या ठिकाणी काम करत असताना आज ताई तुम्हाला ह्या अशा टाईपचे लोक इतर तालुक्यामध्ये दिसणार नाहीत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नवीन पोरं नवीन आलेले दिसतील. परंतु आम्ही आपले जुने नवे सगळे घेऊन या ठिकाणी आम्ही नेहमी चलतो. कारण आमचे वडील स्वर्गीय बाबुराव आडसकर साहेब यांनी 1951ला पहिल्यांदा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आज तागायत आम्ही राजकारणामध्ये कुठली सत्ता असो किंवा नसो सामान्य लोकांना आम्ही या ठिकाणी केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि तेच प्रेम आम्हाला आजपर्यंत आमच्या राजकारणामध्ये या ठिकाणी टिकून आहे. कुठलाही चढ आला, उतार आला, उन्हाळा आला, पावसाळा आला तरी आम्ही या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी काम करतो. तुम्ही सुद्धा आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी सुद्धा जो माणूस दिला तोच माणूस या ठिकाणचा लोकप्रतिनिधी झालेला आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही जो लोकप्रतिनिधी देताल तोच लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी होणार आहे.
आमची तुमच्याकडून माफक एवढीच अपेक्षा ह्या ठिकाणी आहे की आम्ही ह्या ठिकाणी सर्वजण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करीत असताना जे काही काम आपल्या हातून झालेलं आहे ते काम सांगून आम्ही ह्या ठिकाणी काम करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आता तुम्ही ह्या ठिकाणी निवडून तर येणारच आहे, परंतु निवडून आल्यानंतर जे स्वप्न स्वर्गीय मुंडे साहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न होतं की जे स्वप्न पुढच्या काळामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे